व्हीव्हीआयपी मुवमेंट होती, मुख्यमंत्री आलेले होते, त्या ठिकाणी मोठा गोंधळ होतो. कारण पुणेकर सुद्धा दर्शनाला येतात, वारकरी असतात आणि व्हीव्हीआयपी लोक पण येतात. त्याची काही वेगळी व्यवस्था आहे का? कारण तिथं खूप गर्दी होती. गर्दी मुक्कामाचे ठिकाण आणि पूर्ण पालखी ज्यावेळी शहरात येते गर्दी मोठ्या प्रमाणात असते. यावेळी जे पालखी शहरात एंटर होईल आणि कसे रोप्सची सहाय्याने पब्लिकचे कसे मूवमेंट दर्शनासाठी करता येईल याचे पूर्ण विस्तृत डेमो एक रिहर्सल त्याची 3 दिवसापूर्वी पोलीस मुख्यालयाला झाली होती. त्यामध्ये पालखीची सुरक्षासाठी 50-50 कर्मचारी जे क्विक रिस्पॉन्सवाले जे कर्मचारी आहेत त्यांचे नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि 50-50ची म्हणजे एका पालखीसाठी 50-50ची 3 टीम, एकासाठी 50-50चे 3 टीम. तसेच काही व्हॉलेंटियर्स आहे जे नातेपुतेवरून त्यांना बोलवण्यात आलेले आहेत. ते त्यांचे अंदाजन 200 व्हॉलेंटियर्स या पालखीसाठी उपस्थित राहणार आहे, जेणेकरून पालखीचे मूव्हमेंटमध्ये महिलांचे सुरक्षाचे विषय असतील, महिलांचे मंगळसूत्र चोरी किंवा लोकांचे पिक पॉकेटिंग इत्यादी होणार नाही, त्यासाठी काळजी होणार आहे. त्याचबरोबर जे मुक्कामाचे म्हणून जे काही गर्दीचे ठिकाण आहे, जसे स्पॉट्स जे आम्ही अशा 20 स्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहेत जे जास्ती फुटफॉल असते, विश्रांतवाडी चौक असावी किंवा पाटील एस्टेट असावी किंवा COEP किंवा संचेती चौक, RTO चौक, फर्ग्युसन कदे, खंडूजी बाबा, अलका टॉकीज आणि मुक्कामाचे ठिकाण किंवा पुढच्या दिवशी गाडीतल असतील आणि पुढे वडकी आणि दिवेघाट इत्यादी, त्या सर्व ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ लावण्यात आलेले आहे. त्याचबरोबर मुक्कामाचे ठिकाण ज्यावेळी पालखी येते प्रथम दिवशी त्यावेळी गर्दी तिथे मोठ्या प्रमाणात असते. तिथे आरती पर्यंत मोठा गर्दी असते, नंतर लोकांची रांग असते. ते सर्व अडचणचे विचार करून यावेळी महानगरपालिकांनी भवानी पेठ येथे पूर्ण रस्ता ते परिसर थोडा मोकळा केलेला आहे आणि नवीन व्यवस्था तिथे केलेली आहे, जेणेकरून जे दर्शनार्थी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही. व्हीव्हीआयपी मूवमेंट्स प्रत्येक वर्षी वर्षानुवर्ष सुरू आहे. गर्दीचे प्रमाण वाढत असल्यामुळे मागच्या वेळी काही थोडीशी त्यावेळी काही गर्दी जास्ती झाली होती. त्या अनुषंगाने काय मिटिगेटिंग मेजर्स घ्यायची आहे यावेळी त्याची पूर्ण प्लॅनिंग करण्यात आलेली आहे, जेणेकरून शेवटी जे वारकरी आहे आणि दर्शनार्थी आहे त्यांची सोय आमच्यासाठी प्राधान्याचे विषय आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची काळजी योग्यरित्याने घेण्यात येत आहे. व्हीव्हीआयपी सिक्युरिटी आणि व्हीव्हीआयपी मूवमेंट जे काही असतात त्यांची योग्य सुरक्षाने त्याची पूर्ण व्यवस्था करण्यात येईल याची पण काळजी घेण्यात येते. बड़ी संख्या में वारकरी पुणे में आने वाले हैं, तो उनके रहने के लिए कुछ बंदोबस्त कुछ किया जाएगा पुलिस की ओर से? पुलिस की ओर से रहने की व्यवस्था प्रत्यक्ष नहीं की जाती है, लेकिन जो एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट्स हैं उनके तरफ से कोऑर्डिनेटेड स्थिति में सभी उनकी सोई सुविधा की व्यवस्था की जाती है. उनको किसी प्रकार की अड़चन उनको रहने में या उनके मूवमेंट में नहीं आएगी, या उनके जो व्हीकल्स हैं जो आगे ट्रैवल करते हैं, आगे की जगह जाके उनके लिए खाना तैयार करने का जो व्यवस्था करते हैं उनको भी किसी प्रकार की अड़चन नहीं आएगी. इसके लिए उपाय योजना की जा रही है. ड्रोन जे उडवले जातात दिवेघाटामध्ये किंवा पुण्यामध्ये त्याच्यासाठी स्पेशल परमिशन दिली जाणार आहे का किंवा त्याच्यावर काही निर्बंध लावण्यात येणार आहे? ड्रोन पोलीस, लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटचे व्यतिरिक्त ड्रोन उडवण्यासाठी परवानगीची आवश्यकता असते. ज्यांना गरज आहे ते SBला स्पेशल ब्रांचला अप्लाय करावी, त्याचे असेसमेंट घेऊन योग्य प्रमाणे त्याचे निर्णय घेण्यात येते. शहरात काही भाग रेड झोनमध्ये क्लासिफाय करण्यात आलेली आहे जिथे कोणताही परमिशन देणे शक्य नसतात. ते विचार करून ते सोडून इतर ठिकाणी बद्दल योग्यरित्याने विचार करण्यात येईल. सर, अँटी ड्रोन ज्या आपल्या त्याचा वापर करण्यात त्यांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेली आहे. जे पूरची वॉटर जे डिस्चार्ज होत आहे डॅम्सवर आणि जे पाऊस सुरू आहे त्याचे वेळोवेळी आढावा इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन कमिटी घेत आहे आणि त्या अनुषंगाने जे जे आवश्यक उपाययोजना आहे ते करण्यात येईल. वॉटर लॉगिंग स्पॉट्सला मिटिगेट तिथे येणारे इश्यूजला मिटिगेट करायसाठी महानगरपालिकाची टीम सुसज्ज आहे. आमचे वाहतूक शाखेची टीम्स अशा प्रकारचे स्पॉट्स आयडेंटिफाय करून इमिजिएटली तिथे काय इंटरव्हेन्शन करणे गरजेचे आहे ते महानगरपालिका सोबत कोऑर्डिनेट करून करत आहे. फॉर एक्झाम्पल
काल 29 अशा ठिकाणी आम्ही फ्लॅग केले होते जिथे थोडा वॉटर लॉगिंगमुळे अडचण निर्माण होत आहे आणि इमिजिएटली महानगरपालिका यांचे निर्देशनास आणून ते इमिजिएटली त्या इश्यूज रिझॉल्व्ह करण्यात आली होती. सांगायचे अर्थ आहे की आम्ही महानगरपालिका आणि कलेक्टर ऑफिस तसेच पाटबंधारे इरिगेशन डिपार्टमेंट्स इत्यादी जे जे स्टेक होल्डर्स आहेत त्याचे कम्प्लीट डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूममध्ये त्याची वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने इमिजिएट ॲक्शन आणि इमिजिएट रिस्पॉन्स होत आहे. कोणताही वेळी कधीही पूरची स्थिती निर्माण झाली किंवा वॉटर लॉगिंगची निर्माण झाली, पुणे शहर पोलीस दल, पुणे महानगरपालिकाची टीम्स आणि रेव्हेन्यू अथॉरिटीजची टीम पूर्णपणे सुसज्ज हाय अलर्ट मोडवर आहे. Sir, because of the situation in Alandi, a larger number of people are expected to first visit Pune, and CM sir has also agreed with that. So how are you planning, preparing for that? Yes, so we are already originally the bandobast or the footfall start increasing in Pune city on the 9th. This time we are already expecting it from today evening onwards or today afternoon onwards. Already there is a movement, we can see movement of people who have been trying to go to Alandi, who have been diverted to the city. Some of them might move to Saswat. So proper traffic and proper man management efforts have been put in place from today onwards itself. सर या सगळ्यामध्ये ना 125 AI लिंक्ड कॅमेरे आपण लावले त्या सगळ्या परिसरात, त्याचं स्पेसिफिकेशन काय त्या AI लिंक कॅमेराचं आणि ते हेल्प कशी करतील या सगळ्या सर्वांची? AI बेस्ड कॅमेराज वेगवेगळेसाठी वापरण्यात येते. फॉर एक्झाम्पल फेस रिकग्निशन, फॉर एक्झाम्पल की काही लोक आमचे जे संचयित आमचे डेटा बँकमध्ये आहे त्यांचे फोटोग्राफ्स काही मॅच झाला तर ती अलर्ट जनरेट होते. त्याचबरोबर कधी कधी मिसिंगचे शोधण्यासाठी कधी कधी AI बेस्ड कॅमेराजचे वापर होते. काही व्हेकल ट्रॅकिंगसाठी आपत्तीजनक किंवा इतर काही गोष्टींनी गरज असल्यास तर ते असते. त्याचे हेड काउंटसाठी ते वापर होते, ते व्हेकल काउंटसाठी त्याचे वापर होते आणि तसे प्रकारचे सगळे ॲडव्हान्स ॲनालिटिक्स ते सगळे लावण्यात आलेली आहे आणि त्याचे इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कमांड सेंटर जे आता शिवाजीनगर मुख्यालयाला आहे तिथे मेन कंट्रोल तिथून बरोबर जे 5 मेगा मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल्स आहेत ज्याचे उद्घाटन आपल्याला आठवत असतील मागच्या वर्षी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून झाले होते, ते मिनी कंट्रोल रूमवरून वर्क करतील. ते कॅमेराज त्या व्हेकल्समध्ये कॅमेराज आहे आणि त्याचबरोबर त्या व्हेकल्समध्ये इतर कॅमेराजची फीड तिथे असते. तिथून जे टीम्स आमची असतील ते मिनी कंट्रोल रूम सारखे त्या परिसराची मॉनिटरिंग करत असतील. त्याचबरोबर 19 आणखी मिनी सर्व्हेलन्स व्हेकल्स आम्हाला भेटलेली आहेत, ते पण कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. ते छोटे साईजचे व्हेकल्स आहे म्हणजे त्यांचे मॅन्युरेबिलिटी जास्ती आहे, त्यांना थोडा कंजेस्टेड एरियाजमध्ये पण त्यांना डिप्लॉय करता येईल तशा प्रकारचे नियोजन यावेळी अभि आज आत्ताची स्थितीत 4 आरोपी आमचे ताब्यात आहेत. 2 ऑलरेडी PCR मध्ये आहे, 2 इन ट्रान्झिट आहे. मी ऑलरेडी सांगितलेले आहे. आता जे मुख्य आरोपी होता त्यांना काही तासापूर्वी भटिंडा येथे आम्ही ताब्यात घेतलेले आहे. इन्व्हेस्टिगेशन आता प्राथमिक स्टेजवर आहे, ते ट्रान्झिटचे स्टेजवर आहे. त्यांचे इंटरोगेशन पूर्णपणे आतापर्यंत होऊ शकलेले नाही. त्यांना पूर्ण इंटरोगेशन नंतर हे स्वतःहून त्यांनी हे कॉल काहीतरी नाव सांगून करत होते किंवा काही ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट काही वेगळे यांचे सांगण्यावरून करत होते, ते तपासामध्ये निष्पन्न होईल. आपल्याला योग्य वेळी त्याबद्दल कल्पना देण्यात येईल. सर, जो पुण्यातून अटक केलाय, जर तो सगळी माहिती पुरवतो दाखवलेला तो कोण आहे? महाराष्ट्रीयन आहे का? पुण्यातील नाही, 4ही आरोपी ओरिजिनली सिरसा हरियाणा, हनुमानगड राजस्थान आणि हनुमानगड राजस्थान याच परिसराचे 4ही आरोपी आहेत. नाही, परंतु ओरिजिनल रहिवासी तिकडेची आहे. मी सांगितले यापैकी 3 आरोपी काही कामानिमित्ताने पुण्यात आणि पिंपरी चिंचवड परिसरात वास्तव्यात होते. मी ऑलरेडी सांगितले याबद्दल कोणाबद्दल कोण प्रत्यक्ष याचे मागे होता ती तपास आणि चौकशी आणि इंटरोगेशन नंतरच आपल्याला कळेल.
त्या अनुषंगाने आपल्याला योग्य माहिती योग्य वेळी पुरवण्यात येते. सर शुभम लोणकरचा काही लोक नोटीस मी आपल्याला याबद्दल कोणत्या आरोपी विरुद्ध काय कारवाई करण्यात येत आहे किंवा येणार आहे योग्य वेळी आपल्याला सांगण्यात येतील. ऑपरेशनल आणि स्ट्रॅटेजिक रिझन्सचे विचार करून जे शक्य होतात तितके माहिती आता पुरवण्यात आलेली आहे. आता ते मी सांगितले आता सगळे डिटेल्स आपल्याला देऊ. थँक्यू. प्लीज जॉइन अस फॉर लंच. सिक्युरिटीसाठी बाकी काय काय गोष्टी? पुणे शहर पोलीस दलांकडून पालखी बंदोबस्त योग्यरित्याने नियोजनबद्ध पद्धतीने डिप्लॉय करण्यात आलेली आहे. अंदाजन आमचे 7,000 पोलीस अधिकारी कर्मचारी SRP कंपनीज BDDS टीम्स QRT टीम्स होमगार्ड्स इत्यादी डिप्लॉय करण्यात आलेली आहे. वाहतुकीची योग्य नियोजन करण्यात आलेली आहे. त्यामध्ये वारकरी असतील वारकऱ्यांचे दिंडीचे गाडी असतील किंवा जे आम दर्शनार्थी आहे त्यांचे योग्य सुरक्षा आणि योग्य कम्युटिंगसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. पाऊसची स्थिती असल्यामुळे जी काही काळजी घेणे आवश्यक आहे त्याचे पण विचार करून नियोजन करण्यात आलेली आहे. डिझास्टर मॅनेजमेंट टीम्स NDRF SDRF आणि आमचे क्विक रिस्पॉन्स मॉड्यूल्स या दृष्टिकोनातून इफेक्टिव्हली हाय अलर्टवर ठेवण्यात आलेली आहे. महिलांची सुरक्षा किंवा आम नागरिकांची सुरक्षा त्यांचे मालमत्तेची सुरक्षा मोबाईल चोरी न होण्यासाठी आवश्यक उपाययोजना मंगलसूत्र चोरी प्रतिबंध करण्यासाठी योग्य जे प्रोफेशनल क्राईम कंट्रोल मेजर्स आहेत त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पालखीला एक क्लोज प्रॉक्सिमिटी टीम देण्यात आलेली आहे. जे क्लोज प्रॉक्सिमिटी टीम्स शिफ्ट्समध्ये पालखीची योग्य मूवमेंट राहील तसेच दर्शनार्थीला योग्य नियोजनबद्ध पद्धतीने त्यांना दर्शन सोयीस्कर होईल यासाठी पण उपाययोजना करण्यात आलेली आहे. पुणे शहर पोलीस दल या अत्यंत मोठ्या बंदोबस्तासाठी पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने तयारी केलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की या पूर्ण सण उत्सव अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडतील. मी सर्वांना या पालखी उत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा देतो.